शेतकरी बंधूंनो, नमस्कार. आज या ठिकाणी इस्रायल केमिकल्स लिमिटेड त्याचबरोबर कृषक ॲप यांच्या माध्यमातून मिरची अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावरती जो फेसबुक लाईव्ह या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, त्यामध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आज ज्या महत्त्वाच्या अडचणी आहेत नेमक्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या बाबतीत मिरचीमध्ये, त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. सुरुवातीला कंपनीच्या बाबतीत थोडक्यात मी सांगेन. इस्रायल केमिकल्स लिमिटेडची स्थापना ही 1968 साली तेल अवीव इस्रायल येथे करण्यात आली आणि आज जगभरामध्ये जवळपास 12,272 कर्मचारी आणि 192 कार्यालयाच्या माध्यमातून कार्य चालतं. सर्वात मोठी ओळख सांगायची झाली तर MAP आणि MKP म्हणजेच 1261-0 आणि 052-34 या दोन विद्राव्य खतांची सर्वात मोठ्या प्रमाणावरती उत्पादन आणि विक्री करणारी कंपनी म्हणजेच इस्रायल केमिकल्स लिमिटेड. संपूर्ण जगभराची गरज भागवण्यासाठी म्हणून 7 ठिकाणी कारखाने काढण्यात आलेले आहेत. त्यामध्ये हॉलंड अमेरिकेमध्ये कंट्रोल रिलीज फर्टिलायझर्स, स्पेन, इस्रायल, बेल्जियममध्ये विद्राव्य खते आणि त्याचबरोबर द्रवरूप खते, त्याचबरोबर इंग्लंडमध्ये स्पेशालिटी लिक्विड्स आणि येणाऱ्या काळामध्ये आपण भारतामध्ये पण अशा प्रकारे विद्राव्य खतांची निर्मिती करण्याची शक्यता आहे. ICL ही इतर कंपन्यांपेक्षा वेगळी कशी, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं उत्तर या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे स्फुरद, जो की इस्रायलमध्ये नेगेव डेझर्टमध्ये मिळतो, जो संपूर्ण जगामध्ये सर्वोच्च गुणवत्तेचा स्फुरद हा आपण त्याला संबोधलं गेलेला आहे. त्याचबरोबर जो पोटॅश आणि मॅग्नेशियम आहे, इस्रायलमध्ये जो मृत समुद्र आहे, यामध्ये सगळ्यात चांगल्या गुणवत्तेचा पोटॅश आणि मॅग्नेशियम आपल्याला भेटतो. आणि मग या नेगेव डेझर्ट मधला स्फुरद आणि मृत समुद्रामधला पोटॅश आणि मॅग्नेशियम यांचं विविध अन्नद्रव्यांसोबत संयोग करून वेगळ्या प्रकारची विद्राव्य खतं ही ICL तयार करत असतं आणि त्यामुळं सर्वोच्च गुणवत्तेचं रॉ मटेरियल यामध्ये वापरलं गेलेलं असल्यामुळं सर्वोच्च गुणवत्तेची विद्राव्य खतं ही आपल्याला ICL मार्फत पुरवली जातात. संपूर्ण जगामध्ये आज जवळपास भरपूर मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सची निर्मिती ICL द्वारे करण्यात आलेली आहे, पण त्यापैकी जवळपास फक्त 17 खतांची उपलब्धी ही भारतामध्ये ICL मार्फत करून देण्यात आलेली आहे, ज्या की प्रामुख्यानं भारतातील हवामान, पिकं, जमिनी, पाण्याचा प्रकार आणि एकंदरीत या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ICL ने फक्त 17 खतांच्या ग्रेड्स या भारतामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत, ज्या की शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या ठरतील. 3 प्रकारची खतं आज ICL द्वारे भारतामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. एक तर जमिनीमधून द्यावयाची पॉलिसल्फेट सारखं खत, विद्राव्य खतामध्ये जी की जेनेरिक खतं आहेत, मग 1261-0, 052-34, 19-19-19, 13-40, 13-0-45, 00-50 यासारखी जेनेरिक खतं तर आहेतच. याशिवाय जी नाविन्यपूर्ण खतं आहेत, त्यामध्ये 5-45-5 + 8 झिंक, 12-6-22 + 12 कॅल्शियम ऑक्साईड, मॅगफॉस, पीक ॲसिड, 00-80-047 यासारख्या खतांचा यामध्ये समावेश आहे, जे की नाविन्यपूर्ण विद्राव्य खतं असं आपण त्याला म्हणतो. त्याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून फक्त आणि फक्त फवारणीची खतं असतागायत, जे की कुठल्याही कंपनीने आपल्याला उपलब्ध करून दिली नव्हती, ती खतं फवारणीसाठीची ICL द्वारा उपलब्ध करून दिलेली आहे. स्टार्टर, बूस्टर, फ्रूट आणि पीक या सर्व खतांबद्दल, या सर्व खतांचा अवलंब हा आपण मिरची अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये कसा करावयाचा हे आपण पाहणार आहोत. यापूर्वी कुठल्याही पिकाची अन्नद्रव्यांची गरज भागवत असताना आपण सर्वात महत्त्वाची जी बाब आहे, ती बाब आपण लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे आपल्या जमिनीचा सामू, जो की सर्वसाधारणपणे 7.5 ते 8.5 या दरम्यान आपल्याला आढळून येतो. आणि जेव्हा 7.5 ते 8.5 च्या दरम्यान जमिनीचा सामू असतो, त्यावेळेस आपल्याला त्या जमिनीमध्ये स्फुरद, त्याचबरोबर
इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता जसं की फेरस, झिंक, कॉपर, आयर्न, मॅग्नीज, बोरॉन यासारख्या अन्नद्रव्यांच्या कमतरता या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आपल्या पिकावरती किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना दिसून येतात. आणि आज जी आपली सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे स्फुरदाची सुसंगतता, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जस्तासोबतची. आपल्याकडं कॅल्शियम कार्बोनेट युक्त जमिनी किंवा चुनखडीयुक्त जमिनी, त्याचबरोबर कॅल्शियम कार्बोनेट युक्त पाणी यामुळे त्या स्फुरदाचं जे संयुग आहे, जो खतामध्ये स्फुरद असतो त्याचं संयुग कॅल्शियम सोबत होऊन कॅल्शियम फॉस्फेट त्या ठिकाणी तयार होतं आणि मग स्फुरद आणि कॅल्शियम पिकांना उपलब्ध होत नाही. त्याचबरोबर या स्फुरदाचा संयोग जर का मॅग्नेशियम सोबत झालं तर मॅग्नेशियम आणि स्फुरद उपलब्ध होत नाही. आणि जर का या स्फुरदाचा संयोग जस्तासोबत झालं म्हणजे झिंक सोबत जर झालं तर झिंक फॉस्फेट तयार होऊन स्फुरद आणि जस्ताची उपलब्धता त्या ठिकाणी होत नाही. आणि ही कम्पॅटॅबिलिटी किंवा ही सुसंगतता विद्राव्य खतांचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना प्रामुख्याने शेतकरी बांधवांनी लक्षात घेतली पाहिजे. आज जी आपली अडचण आहे त्या अडचणींवरती मार्ग काढण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या खतांची उपलब्धी ही ICL द्वारे करण्यात आलेली आहे. आज आपण पाहतो की काही शेतकरी युरिया, काही शेतकरी MOP, काही शेतकरी वेगवेगळ्या इतर खतांचा वापर करतात आणि इतर खतांचा वापर केला की त्यामधल्या स्फुरदाची कम्पॅटॅबिलिटी ही व्यवस्थित नसल्यामुळे आपल्याला प्रामुख्याने ड्रिप सिस्टीम ही चोक झालेली दिसते किंवा ड्रिप मधनं योग्य प्रकारे पाणी किंवा अन्नद्रव्यांची उपलब्धता ही करून दिली जात नाही. त्याचबरोबर जे NPK चे रेशो आपल्याला योग्य प्रकारे ठेवणं आवश्यक असतं जेणेकरून अन्नद्रव्यांची जी इफिशियन्सी आहे किंवा कार्यक्षमता आहे ती योग्य प्रकारे राखली जाईल अशा प्रकारे आपण NPK चे रेशो राखू शकत नाही. त्यामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता ही कमी प्रमाणामध्ये होऊन त्याची जमिनीमध्ये स्थिरीकरण किंवा लीचिंग लॉसेस किंवा व्होलटायझेशन लॉसेस हे मोठ्या प्रमाणावरती होतात आणि मग जो काही खर्च आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनावरती केला असेल त्यामधले ती अन्नद्रव्य त्या ठिकाणी योग्य प्रमाणात मिळत नाहीत. आणि ही अडचण लक्षात घेऊन ICL ने ज्या ग्रेड्स नाविन्यपूर्ण ग्रेड्स ज्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या ग्रेड्समध्ये प्रामुख्याने ही बाब लक्षात ठेवलेली आहे की जी स्फुरद आहे तो स्फुरद कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जस्तासोबत कम्पॅटिबल ठेवला तर आपल्याला स्फुरदाच्या उपलब्धतेसोबत कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जस्ताची उपलब्धता सुद्धा त्या ठिकाणी योग्य प्रकारे होईल. अशा प्रकारच्या सुसंगत विद्राव्य खताच्या नाविन्यपूर्ण ग्रेड्स या ICL ने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे जेनेरिक ग्रेड्स ज्या आहेत त्या जेनेरिक ग्रेड्सला अतिशय चांगल्या प्रकारे त्याही पेक्षा जास्त अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देणाऱ्या ग्रेड्स असे या ग्रेड्सकडे पाहताना आपण बघितलं पाहिजे आणि त्या ग्रेडचा वापर हा अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपण केला पाहिजे. आता आजच्या महत्त्वाच्या विषयाकडे आपण वळूया. मिरची अन्नद्रव्य व्यवस्थापन यामध्ये प्रामुख्यानं ज्या महत्त्वाच्या अन्नद्रव्यांच्या कमतरता भाजीपाला पिकामध्ये आपल्याला दिसून येतात त्या म्हणजे प्रामुख्यानं जर का आपण रोप अवस्था किंवा नर्सरीमध्ये ज्यावेळेस रोप तयार केलं जातं त्या रोपामध्ये प्रामुख्यानं स्फुरदाची जर का कमतरता असेल तर मुळांची वाढ योग्य प्रकारे झालेली दिसून येत नाही. आणि अशा प्रकारची रोपं जर का आपण आपल्या शेतीमध्ये लागवड केली तर त्यापासून येणारं उत्पादन हे सुद्धा योग्य प्रकारे येत नाही. म्हणून नर्सरीमध्ये स्फुरदाची उपलब्धता किंवा मुळांची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी तो स्फुरद हा त्या ठिकाणी योग्य प्रकारे दिला गेला पाहिजे. या दृष्टीने आपण ही बाब लक्षात घेतली पाहिजे. त्याचबरोबर जेव्हा एखादं पीक किंवा झाड ज्याला आपण म्हणतो कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये प्रामुख्यानं आपल्याला ज्या कमतरता दिसून येतात त्यामध्ये जर मुख्य अन्नद्रव्यांपैकी पाहायला गेलं तर नत्राची कमतरता ही आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्यात दिसून येते जेणेकरून आपला शेंडा जो आहे किंवा जी पानं आहेत ती त्या ठिकाणी योग्य प्रकारे हिरवीगार दिसून येत नाहीत किंवा त्यांचा रंग हा आपल्याला एकदम फिक्कट हिरवा रंग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर जर का कॅल्शियमची कमतरता त्या ठिकाणी दिसून येत असेल तर त्यामध्ये प्रामुख्यानं
जे आपल्याला म्हणता येईल की ज्या मेन शूट असतो त्यावरती काळे ठिपके पडलेले आपल्याला दिसून येतील किंवा ब्राऊन ठिपके आपल्याला पडलेले दिसतील. त्याचा अर्थ काय की जो शेंडा आहे तो शेंडा वाढ त्या ठिकाणी होणार नाही आणि जर का सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी जस्ताची कमतरता असेल तर वाढ ही खुंटलेली आपल्याला दिसते किंवा जो शेंडा आहे तो थांबलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आणि त्यामुळं या अन्नद्रव्यांच्या कमतरतेकडे प्रामुख्याने कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. जर का स्फुरदाच्या कमतरता मुख्य आपल्या जो वाढ होणारा जो स्टेम आहे त्यावरती जर आपण बघितलं तर अशा प्रकारचे जे रिंग वर्तुळाकार त्या ठिकाणी ठिपके जे आहेत ते प्रामुख्याने दिसून येतात आणि या स्फुरदाच्या कमतरता जर का आपल्याला दिसून आल्या तर जी रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ किंवा जी उत्पादनक्षम वाढ आहे ती उत्पादनक्षम वाढ त्या ठिकाणी योग्य प्रकारे होत नाही आणि म्हणून आपल्याला या स्फुरदाकडे जास्त बारकाईनं पाहणं आवश्यक आहे. जर आपण पानांच्या दृष्टीने जर विचार केला मग ते मिरची असेल किंवा टोमॅटो असेल या पिकांमध्ये प्रामुख्यानं पानांवरती झिंक, स्फुरद आणि त्याचबरोबर या इतर अन्नद्रव्यांच्या कमतरता म्हणजेच मॅग्नेशियम, फेरस, क्लोराईड यासारख्या वेगवेगळ्या कमतरता किंवा त्याचे जास्तीचा वापर झाला तर त्याच्या एकंदरीत विपरीत परिणाम हे आपल्याला पानांवरती दिसून येत असतात. ज्यावेळेस आपण म्हणतो की प्रामुख्यानं जे ब्राऊन स्पॉट्स जे आहेत पानांवरती आपल्याला दिसून येतात किंवा वर्तुळाकार ठिपके जे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात ती स्फुरदाची कमतरता पानांचा आकार जर योग्य प्रकारे आपल्याला मिळत नसेल तर त्या ठिकाणी जस्ताची कमतरता असं आपण समजावं किंवा त्याचबरोबर जर पानं आतमध्ये वळत असतील तर ती पोटॅशची कमतरता असं आपण गृहीत धरावं. त्याचबरोबर जे क्लोरोसिस ज्याला आपल्याला म्हणता येईल पानांच्या शिरा या त्या ठिकाणी पिवळ्या पडणं असेल किंवा इतर अन्नद्रव्यांच्या सोबत फेरस, मॅग्नेशियम, मॅंगनीज या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उपलब्धता जर त्या ठिकाणी होत नसतील तर या कमतरता या प्रामुख्याने आपल्याला पानांवरती दिसून येतात. त्याचबरोबर फुलाच्या बाबतीत जर का आपण विचार केला तर बऱ्याच वेळा फुल फ्लावर ड्रॉप ही मिरचीमध्ये किंवा टोमॅटो सारख्या पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती दिसून येत असते. तर ती फ्लावर ड्रॉप ही सर्वार्थानं संपूर्ण मिरचीच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जर का योग्य प्रकारे असेल तर त्या ठिकाणी फ्लावर ड्रॉप हा आपल्याला दिसून येणार नाही. जर का पाण्याचं प्रमाण जास्तीचं झालं किंवा कमी झालं तर मग मात्र आपल्याला या फ्लावर ड्रॉप किंवा फुलगळ समस्येला सामोरं जावं लागतं आणि त्यामध्ये सर्वार्थानं पोटॅश आणि झिंक या दोन अन्नद्रव्यांच्या कमतरता ह्या मोठ्या प्रमाणावरती असतात. त्यामध्ये ही जर का आपण बारकाईनं बघितलं तर सर्वात जास्त जस्ताची कमतरता असल्यामुळं फुलगळ आपल्याला त्या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं आणि म्हणून जस्त हा रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ म्हणजेच फूल धारणा झाल्यापासून ते फळ धारणा होईपर्यंतच्या कालावधीमध्ये या जस्त अन्नद्रव्याचा पुरवठा हा त्या ठिकाणी योग्य प्रकारे करणं आवश्यक आहे. फळांच्या बाबतीत जर बघितलं तर प्रामुख्यानं कॅल्शियमच्या कमतरता या आपल्याला मिरचीमध्ये मोठ्या प्रमाणावरती दिसून येतात. जेणेकरून मिरची वाकडी होणे असेल किंवा मिरचींवरती काळे डाग असतील किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की मिरचीमध्ये बियांचं प्रमाण योग्य प्रकारे त्या ठिकाणी तयार न होणं असेल या सर्व गोष्टींमुळे आपल्याला मिरचीमध्ये कॅल्शियमच्या कमतरता त्याचबरोबर प्रामुख्याने गंधकाच्या कमतरतेमुळं आपल्याला अशा प्रकारे त्या ठिकाणी फळावरती कमतरता दिसून येतात. त्यानंतर जर का आपण खत व्यवस्थापनाच्या बाबतीत ज्या महत्वाच्या टिप्स आहेत त्या टिप्स मध्ये लक्ष देत असताना पहिली बाब आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे काय की जमिनीमध्ये असणाऱ्या अन्नद्रव्यांचं प्रमाण त्या अन्नद्रव्याच्या प्रमाणासोबत आपल्याला मातीचा प्रकार जमिनीचा पीएच या सर्व गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घेऊन खतांची निवड ही योग्य प्रकारे त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे आणि खतांची निवड करत असताना जे काही टार्गेटेड यील्ड असेल त्या टार्गेटेड यील्ड साठी आवश्यक असणारा नत्र स्फुरद पालाश या प्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी खतांची किंवा अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी करून देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जमिनीमधून किती खतं दिली पाहिजे विद्राव्य खतांच्या माध्यमातून किती दिली पाहिजे फवारणीच्या माध्यमातून किती दिली पाहिजे
हे सर्व आपण त्या ठिकाणी ठरवणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर ज्या वेळा आहेत, योग्य वेळी योग्य अन्नद्रव्याची उपलब्धता जर का आपण करून दिली, तर त्या ठिकाणी त्या अन्नद्रव्याच्या उपलब्धतेच्या माध्यमातून चांगले परिणाम जे आहेत, ते आपल्याला पीक वाढीवरती किंवा पीक वाढीच्या अवस्थेवरती त्या ठिकाणी दिसून येतात. त्याचबरोबर ज्या वेळेस अन्नद्रव्यांच्या कमतरता ह्या आपल्याला मिरची पिकामध्ये दिसून येतात, त्या अन्नद्रव्यांच्या कमतरता योग्य वेळी आपल्याला दूर करणं आवश्यक असतं. त्यातल्या त्यात प्रामुख्यानं सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता या फवारणीच्या माध्यमातून आणि सुरुवातीला जे नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आहे ते जमिनीमधून दिले जाणाऱ्या खतांच्या माध्यमातून त्या ठिकाणी या अन्नद्रव्यांच्या कमतरता माती परीक्षणाच्या अहवालानुसार त्या ठिकाणी लक्षात घेऊन त्याची काळजी ही सुरुवातीपासून आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हा आपण जास्त तोडे घेणारी पिकं घेत असतो, त्यावेळेस एक बाब लक्षात घेतली पाहिजे, की नेमकी कायिक वाढीची अवस्था आणि त्याचबरोबर उत्पादनक्षम वाढीची अवस्था आणि मिरचीमध्ये या दोनही गोष्टी एकत्रितपणे चालत असतात आणि ह्या गोष्टी एकत्रित चालत असताना अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जर का योग्य प्रकारे नाही झालं, तर त्या ठिकाणी आपल्याला योग्य प्रकारे वाढ किंवा पेऱ्यातलं अंतर किंवा एकंदरीत फळफांद्या किंवा फळफांद्यांची संख्या किंवा फुलांची संख्या यावरती त्याचे विपरीत परिणाम झालेले दिसून येतात. त्यामुळं कायिक वाढ आणि उत्पादनक्षम वाढ या दोनही गोष्टीमध्ये एक बाब लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे काय, की शेंडा वाढ ही आपली सतत होत राहिली पाहिजे जोपर्यंत आपण शेवटचा तोडा घेत नाही तोपर्यंत. आणि या कालावधीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना तशा प्रकारे अन्नद्रव्य व्यवस्थापन हे आपल्याला करणं आवश्यक असतं. तोडा झाल्याच्या नंतर झाड हे स्ट्रेसमध्ये जातं, परत ते झाड उचललं गेलं पाहिजे, परत त्याची वाढ सुरुवात झाली पाहिजे आणि परत त्यांनी रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ ही आपल्याला त्या ठिकाणी दिली पाहिजे. या दृष्टीनं या मिरची पिकाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे थंब रूल जर आपण बघितला, तर थंब रूल मध्ये एकच बाब मी मिरची पिकामध्ये या ठिकाणी सर्वांना सांगेन, ते म्हणजे काय, की पोटॅश या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करत असताना नत्र हा तिथं थोड्याफार प्रमाणामध्ये गेला पाहिजे आणि पोटॅशच्या माध्यमातून संपूर्ण मिरचीच्या झाडामध्ये पाण्याचे लेवल जे आहे, त्या पाण्याचं नियमन जे आहे ते पोटॅशच्या माध्यमातून योग्य प्रकारे केलं गेलं पाहिजे. नत्राच्या मात्रा ह्या नेहमीसाठी त्या ठिकाणी पोटॅश पेक्षा खाली राहिल्या पाहिजेत. या दृष्टीने विचार केला पाहिजे. नत्र आणि पोटॅशचा जो रेशो आहे तो कमीत कमी 1:3 आणि जास्तीत जास्त 1:6-7 पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थापन करत असताना ठेवणं आवश्यक आहे. स्फुरदाच्या दृष्टीने जर विचार केला, तर सुरुवातीच्या लागवडीपासून ते कायिक वाढीच्या दरम्यान स्फुरद हा त्या ठिकाणी योग्य प्रकारे योग्य ग्रेडच्या माध्यमातून, त्याचबरोबर सुसंगत ग्रेडच्या माध्यमातून किंवा कम्पॅटिबल ग्रेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेला पाहिजे, जेणेकरून मुळांची वाढ व्यवस्थित होईल. आणि मुळांची वाढ व्यवस्थित झाली की त्या ठिकाणी आपल्याला योग्य प्रकारे नंतरची जी जमिनीच्या वरची वाढ आहे ती योग्य प्रकारे त्या ठिकाणी घेता येईल. त्यामुळे त्या स्फुरदाचा विचार हा आपण 50% काय सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने केला पाहिजे आणि नंतर फ्लॉवरिंग सुरू झाल्यापासून ते शेवटचा बहार घेईपर्यंतच्या कालावधीमध्ये उर्वरित 50% स्फुरदाचा वापर हा आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. पोटॅश हा सुद्धा सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या ठिकाणी समप्रमाणामध्ये देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि कॅल्शियम जो आहे तो कायिक वाढीच्या कालावधीमध्ये म्हणजेच 10% फुलधारणा व्हायच्या आधी जर का आपण कॅल्शियम 70% जी काही रिकमेंडेड डोस आहे तो कॅल्शियम जर त्या ठिकाणी दिला तर फ्लॉवरिंग ही आपली चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर जी झाडाचं स्ट्रक्चर आहे किंवा झाडांचं एकंदरीत डेरेदार झाड ज्याला आपल्याला म्हणता येईल, ते डेरेदार झाड त्या ठिकाणी तयार करण्याच्या दृष्टीने या कॅल्शियमचा वापर हा 70% सुरुवातीच्या कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला करणं आवश्यक आहे. मॅग्नेशियम आणि गंधक पूर्ण कालावधीमध्ये आवश्यक असतो, तो योग्य प्रकारे त्या ठिकाणी पुरवठा केला गेला पाहिजे. मॅग्नेशियम या अन्नद्रव्याच्या कमतरता मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे दिसून येतात आणि मॅग्नेशियम हा इतर अन्नद्रव्याच्या उपलब्धतेच्या दृष्टीनं सर्वार्थानं महत्वाचा घटक किंवा केंद्रस्थानी असणारा घटक, कारण त्याच्या मॅग्नेशियमच्या उपलब्धतेमुळे पानं लांब होणं, हिरवीगार होणं, जाड होणं, प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढणं आणि तो वेग वाढला की अन्नद्रव्यांची उचल जी आहे ती योग्य प्रकारे होते आणि म्हणून
या मॅग्नेशियम आणि गंधकाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि याचा पुरवठा सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या दृष्टीने जर विचारात घेतला तर झिंक हा सर्वात महत्वाचा, कारण झिंक या अन्नद्रव्याच्या कमतरता जर का झाल्या तर फुलं ही अबॉर्ट होणं किंवा फुलं गळून पडणं किंवा फुलांपासून फळांची निर्मिती न होणं किंवा फळ गळून पडणं, या सगळ्या गोष्टी या जस्ताच्या कमतरतेमुळे आपल्याला दिसून येतात. त्यामुळं जस्ताच्या कमतरतेकडे सुद्धा शेतकरी बांधवांनी बारकाईनं लक्ष दिलं गेलं पाहिजे. एकंदरीत काय तर जे एनपीकेचे रेशो आहेत, ते एनपीकेचे रेशो सर्वसाधारणपणे ज्या ज्या पिकांमध्ये जास्त तोडे होतात त्या पिकांमध्ये जर लक्षात घेतलं असेल तर सुरुवातीची 5 महिने 1.67:1:2 या प्रमाणामध्ये आपल्याला एनपीकेचा रेशो त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे आणि तिसऱ्या महिन्यामध्ये अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापनाकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. तिसऱ्या महिन्यामध्ये जर का अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एखादं अन्नद्रव्य कमी पडलं, कारण त्याला आपण मुख्य वाढीची अवस्था आपण म्हणतो, या अवस्थेमध्ये अन्नद्रव्याच्या कमतरता जर का दिसून आल्या तर आपल्याला त्याचे विपरीत परिणाम ही पीक वाढीवरती दिसून येतात. आता आयसीएलच्या माध्यमातून जी महत्वाची अन्नद्रव्य ही पुरवठा करण्यासाठीची जी खतं उपलब्ध करून दिलेली आहेत, त्याचं व्यवस्थापन करताना नेमकं कसं, कधी आणि किती प्रमाणामध्ये केलं पाहिजे या बाबतीत सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. पॉलिसल्फेट हे खत 4 in 1 खत असं ज्याला आम्ही म्हणतो, ज्याच्यामध्ये 4 अन्नद्रव्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पोटॅश 13.5%, सल्फर 18.5%, मॅग्नेशियम 5.5% आणि कॅल्शियम 16.5% अशी 4 अन्नद्रव्ये यामध्ये असल्यामुळे आपण या खताला 4 in 1 फर्टिलायझर म्हणतो. हे खत सर्वार्थाने इंग्लंडमध्ये ज्या बॉल्बी माइन्स आहेत, त्या बॉल्बी माइन्समध्ये ज्या गंधकयुक्त खनिज आपल्याला भेटतो, त्या गंधकयुक्त खनिजाला बारीक करून, चुरा करून, भुगा करून, चाळणी करून, बॅगिंग करून संपूर्ण जगामध्ये पाठवलं जातंय आणि यावरून लक्षात आलं असेल की कुठल्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया न करता या खताची निर्मिती ही डायरेक्ट खाणीमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने केली जात असते आणि म्हणूनच या खताला सर्वार्थानं नैसर्गिक खत असं संबोधलं गेलेलं आहे. त्याचबरोबर जे काही पाश्चात्य देश आहेत, त्या सर्व देशांनी या खताला सेंद्रिय खत म्हणून मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर सेंद्रिय खत प्रमाणीकरण करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत, त्यामध्ये FIBL, इन्फेक्शन, त्याचबरोबर OF&G यासारख्या संस्थांनी सुद्धा या खताला सेंद्रिय खत म्हणून मानांकित केलेलं आहे. या खताचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर हे खत उदासीन पीएच असणारं खत, ज्याचा पीएच 6 ते 7 यामध्ये आपल्याला आढळून येतो आणि हा उदासीन पीएच असल्यामुळे इतर अन्नद्रव्यांसोबत याची कम्पॅटॅबिलिटी किंवा सुसंगतता त्या ठिकाणी असल्यामुळं इतर सर्व अन्नद्रव्यांसोबत या खताचा उपयोग, वापर हा आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर या खतामध्ये क्षारांचं प्रमाण किंवा क्षारता निर्देशांक हा अत्यंत कमी असल्यामुळं रानं आपली जी चिबड होणं असेल किंवा क्षार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येणं असेल, अशा प्रकारची क्षार किंवा चिबडपणा त्या ठिकाणी दिसून येणार नाही. त्याचबरोबर या खतामध्ये असलेली अन्नद्रव्य वाहून जात नाहीत, स्थिर होत नाहीत किंवा उडून जात नाहीत. त्यामुळे या खतामध्ये असलेली अन्नद्रव्य ही सर्वार्थानं पिकांना उपलब्ध होत असल्यामुळं आपल्याला हे खत एकमेवाद्वितीय खत म्हणून पुढे आलेलं खत आहे. या खताचा उपयोग जर का आपण सुरुवातीला लागवडीच्या वेळेस केला, सर्वसाधारणपणे 100 किलो ज्यावेळेस आपण बेड तयार करतो, या बेड तयार करत असताना नत्रस्फुरत पालासाठी 10-26-26 किंवा 12-32-16 आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि ऍडिशनल पोटॅशसाठी आपल्याला या खताचा पॉलिसल्फेटचा विचार त्या ठिकाणी 100 किलो प्रति एकरी या प्रमाणे करणं आवश्यक आहे आणि मग बेड भरून मग त्यावरती आपण मिरचीची लागवड ही त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. विद्राव्य खताच्या दृष्टीने जर का आपण विचारात घेतलं की तर आज तागायत जी काही खतं आपण वापरायचो, त्यामध्ये वेगवेगळे खतं जी आज आपल्याला उपलब्ध आहे, त्यामध्ये कधी युरिया, कधी MOP, कधी विद्राव्य खतं 12-61-0, 19-19, 13-40-13 यासारखी खतं आपण वापरत आलेलो आहोत. पण आज तागायत जे काही आपण खतं वापरत आलो त्यामध्ये नेमकेपणानं ज्या रेशोमध्ये आपल्याला ज्या अन्नद्रव्यांची उपलब्धता करणं आवश्यक होतं, त्या रेशोमध्ये आपण
करू शकत नव्हतो. 3 टँकच्या माध्यमातून आपण जिथे-जिथे ऑटोमेशन असेल, तिथे 3 टँकच्या माध्यमातून या खतांचा वापर आपण करत होतो आणि त्यामध्ये कम्पॅटॅबिलिटी किंवा सुसंगतता हा सर्वात महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी योग्य प्रकारे पाळला जात नव्हता आणि म्हणून कार्यक्षमता जी आहे अन्नद्रव्यांची, ती योग्य प्रकारे आपल्याला मिळत नव्हती आणि त्यामुळे आयसीएलने एक बाब लक्षात आल्याच्या नंतर आयसीएलने जी खतं भारतामध्ये उपलब्ध करून दिली, ती खतं फक्त एका टँकच्या माध्यमातून आपण सर्व खतांची अन्नद्रव्यांचा पुरवठा तिथं आपण करू शकतो आणि त्यामध्ये असणारे एनपीकेचे जे रेशो आहेत, ते वाढीच्या अवस्थेनुसार किंवा ज्याला आपण म्हणतो की संवेदनशील वाढीच्या ज्या अवस्था आहेत, त्या अवस्थांनुसार या अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण खतांची, विद्राव्य खतांची उपलब्धता ही आयसीएलने करून दिली. जेणेकरून अन्नद्रव्यांची इफिशियन्सी किंवा कार्यक्षमता ही आपल्याला जास्तीची मिळेल आणि कमी खतांच्या वापरामधून सुद्धा आपल्याला जास्तीचं उत्पादन या जास्तीच्या कार्यक्षमतेमुळे त्या ठिकाणी मिळू शकेल. या दृष्टीनं आपण अशा प्रकारच्या खतांची उपलब्धता करून दिलेली आहे. एक जाता जाता सांगायचं म्हणून सांगेन की ज्यावेळेस आपण 1 तासभर ड्रीप चालू ठेवतो त्यावेळेस सुरुवातीच्या 20 मिनिटांमध्ये खतं देऊ नका, जेणेकरून जास्त खोलवरती खतं जातील किंवा अन्नद्रव्ये जातील. शेवटच्या 20 मिनिटांमध्ये सुद्धा खतं देऊ नका, वरच्या थरामध्ये राहतील. तर मधल्या 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये या खतांचा अवलंब, विद्राव्य खतांचा अवलंब हा त्या ठिकाणी आपण करणं आवश्यक आहे. आता सुरुवातीला जेव्हा आपण मिरचीचं रोप जमिनीमध्ये लावतो, मिरचीचं रोप जमिनीमध्ये लावल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाची आपली प्राथमिकता असते ती म्हणजे काय, की त्या रोपाला जास्तीत जास्त मुळ्या ज्या आहेत त्या जास्तीत जास्त सुटल्या पाहिजे. या आधीच्या ज्या मुळ्या आहेत त्या कामाला लागल्या पाहिजे आणि रोप जे आहे ते जमिनीमध्ये लवकरात लवकर सेट झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यामध्ये आवश्यक असणारा जो घटक आहे तो म्हणजे स्फुरद. त्याचबरोबर जी शेंडावाढ आहे मिरचीच्या रोपाची ती लगेच चालू झाली पाहिजे. या दृष्टीनं झिंक किंवा जस्त हा त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो आणि म्हणून या 2 अन्नद्रव्याचा पुरवठा करणारी ग्रेड जर का आपण बघितली तर ती म्हणजे 5:45 5+8 झिंक, ज्याचा पीएच 3 विद्राव्यता ही 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि यामधलं नत्र, स्फुरद, पालाश आणि झिंकचा जर रेशो आपण बघितला तर एकाच नावास 1:1.6 हा रेशो प्रामुख्यानं यामधला स्फुरद आणि झिंक हा योग्य प्रकारे त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी कारणीभूत ठरतो आणि मग सुरुवातीला मुळांची एस्टॅब्लिशमेंट योग्य प्रकारे झाली, शेंडावाढ योग्य प्रकारे झाली, तर आपण म्हणतो ना की सुरुवातीचा स्टार्ट किंवा रनिंग करत असताना जो स्टार्ट चांगला घेतो त्यात तोच शर्यत जिंकत असतो. तो स्टार्ट आपल्याला या मिरची पिकामध्ये किंवा जी रोपाचं एस्टॅब्लिशमेंट आहे किंवा सुरुवातीची जी वाढ आहे ती योग्य प्रकारे मिळवायची असेल तर स्फुरद आणि झिंक हा त्या ठिकाणी योग्य प्रकारे जाणं आवश्यक असतं. त्यामुळं या खताचा वापर हा त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. यामधला स्फुरद हा जस्ताच्या सोबत कशाही प्रकारे त्या ठिकाणी एकत्रित न येता मिरचीला उपलब्ध होतो. त्याचबरोबर कायिक वाढीच्या दृष्टीनं जर का आपण विचार केला तर कायिक वाढीमध्ये सर्वार्थानं सर्वच अन्नद्रव्याची आवश्यकता जरी असली तरी स्फुरद हा आपण सुरुवातीला दिलेला असल्यामुळे कमी प्रमाणामध्ये स्फुरद, नत्र आणि पोटॅशचं जे रेशो आहे तो कमीत कमी 1:3 याप्रमाणे आपण ठेवता आला पाहिजे आणि सोबत कॅल्शियम जो की शेंडावाढीला कारणीभूत, त्याचबरोबर फळफांद्यांना योग्य प्रकारे फळफांद्यांचा विकास होण्याच्या दृष्टीने कॅल्शियम त्या ठिकाणी महत्त्वाचा आणि तो कॅल्शियम आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य हे या कायिक वाढीच्या कालावधीमध्ये आपल्याला आवश्यक असतात आणि या कायिक वाढीच्या कालावधीमध्ये जर का आपण नत्र आणि पोटॅशचं गुणोत्तर योग्य प्रकारे ठेवलं नाही तर त्या ठिकाणी आपल्याला योग्य प्रकारे जे पेऱ्यातलं अंतर असेल किंवा फळफांद्यातलं जे अंतर असेल किंवा फळफांद्यांची जी वाढ आहे ती योग्य प्रकारे त्या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून नत्र हा नेहमी पोटॅशपेक्षा कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दिला पाहिजे. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याचबरोबर कॅल्शियम जो आहे तो या कालावधीमध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी गेला पाहिजे जेणेकरून ज्या फळफांद्यांचा विकास आहे किंवा शेंडावाढ जी आहे ती योग्य प्रकारे होऊन नंतर बोरॉनची उपलब्धता योग्य प्रकारे होऊन त्याचा परिणाम फुलधारणेवरती चांगला होईल. या दृष्टिकोनातून या कालावधीमध्ये कॅल्शियम आणि सोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा म्हणजेच काय की या कालावधीमध्ये
सर्वच अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी योग्य प्रकारे होणं आवश्यक असतं. स्फुरद थोडासा कमी प्रमाणामध्ये लागतो, कारण सुरुवातीला आपण स्फुरदाची उपलब्धता मोठ्या प्रमाणावरती करून दिलेली असते मुळं एस्टॅब्लिश होण्यासाठी म्हणून. ती आवश्यकता जरी कमी असली तरी इतर अन्नद्रव्यांची आवश्यकता ही जास्त आहे. आणि मग ही बाब लक्षात घेऊन ICLने 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड अधिक सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य असणारी परिपूर्ण ग्रेड, जिला मी सर्वार्थानं परिपूर्ण ग्रेड किंवा ऑल इन वन ग्रेड असं आपल्याला म्हणता येईल, या ग्रेडची उपलब्धता ICLने करून दिलेली आहे, जिचा pH 3.7, विद्राव्यता 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी, 12% नायट्रोजन, नायट्रेट स्वरूपामध्ये, 6% स्फुरद, 22% पोटॅश आणि 12% कॅल्शियम, कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपात, नत्र स्फुरद, पालाश आणि कॅल्शियमचा जर रेशो आपण गृहीत धरला तर 2:1:4:2 हा रेशो प्रामुख्याने यामधल्या सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता योग्य प्रकारे आणि सहजतेनं करण्यामध्ये आपल्याला सहकार्य करणारं खत म्हणजेच 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड युनिक फर्टिफ्लो फॉर्म्युलेशन जे आहे हे प्रामुख्याने या ठिकाणी कामाला येतं. आणि मग कॅल्शियमच्या कमतरता या कालावधीमध्ये नाही झाल्या तर आपल्याला योग्य प्रकारची डेरेदार वाढ जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी या खताच्या माध्यमातून मिळते. आणि नंतर फुलधारणा होण्यासाठी जो बोरॉन आहे त्याची उपलब्धता सुद्धा त्या ठिकाणी योग्य प्रकारे करून देण्यासाठी या कॅल्शियम त्या ठिकाणी कारणीभूत ठरतो. फुलधारणेच्या कालावधी आता आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वसाधारणपणे 45 ते 50 दिवसानंतर ते शेवटचे तोडे होईपर्यंत मिरची या पिकाला फुलधारणा ही सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी होत असते. आणि या फुलधारणेसाठी सर्वात आवश्यक असणारी जी घटक आहेत ती म्हणजे स्फुरद, पोटॅश, मॅग्नेशियम आणि सोबत झिंक या 4 अन्नद्रव्यांचा पुरवठा जर का आपण योग्य प्रकारे या कालावधीमध्ये केला तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला योग्य वाढ किंवा जे फुलांचं फुलगळ आहे ती फुलगळ थांबेल. त्याचबरोबर जे फळांची गळ आहे ती सुद्धा त्या ठिकाणी थांबेल. या दृष्टीनं या 4 अन्नद्रव्यांचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. मग या कालावधीमध्ये मॅग्नेशियम, स्फुरद आणि पोटॅश मिळवून देण्याच्या दृष्टीनं 0.55-18 अधिक 7 मॅग्नेशियम ऑक्साईड या ग्रेडचा आपण विचार करू शकता. यामधला मॅग्नेशियम स्फुरदासोबत सुसंगत, याचा pH 3.7, विद्राव्यता 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि हा मॅग्नेशियम ऑक्साईड या स्वरूपामध्ये असल्यामुळं प्रामुख्यानं जी पानं आहेत त्या पानांची लांबी असेल, रुंदी असेल, जाडी असेल, प्रकाश संश्लेषणाचा वेग असेल, तो सर्व काही यावरती अवलंबून असल्यामुळं जमिनीमधून स्फुरदाची उपलब्धता आणि सोबत पोटॅशची उपलब्धता असं करून देणारी ही ग्रेड, 80% अन्नद्रव्य पुरवठा करणारी ही ग्रेड, त्याचबरोबर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सोबत कम्पॅटिबल असणारी ही ग्रेड, यामुळे या ग्रेडचा वापर केला असता जो मुख्य वाढीचा किंवा उत्पादनक्षम वाढ जी आहे किंवा पानांची संख्या, पानांची जाडी, पानांची रुंदी ही वाढवण्याच्या दृष्टीनं, कॅनॉपी योग्य प्रकारे जोपासण्याच्या दृष्टीनं या ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि तो जर का केला तर प्रकाश संश्लेषणाचा वेग योग्य प्रकारे राखून अन्नद्रव्यांची जमिनीमधून उचल योग्य प्रकारे त्या ठिकाणी केली जाते. आणि म्हणून या मॅक्फॉसचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकता. आणि जर काही या कालावधीमध्ये फुलगळ वगैरे या सर्व गोष्टी दिसून येत असतील तर 5:45:5 अधिक 8 झिंक हा या ग्रेड सोबत आपण वापरू शकता, जेणेकरून फुलगळ त्या ठिकाणी कमी होईल. त्यानंतर ज्याला आपल्याला म्हणता येईल की वेगवेगळे तोडे घेत असताना सुरुवातीची 1-2 तोडे झाल्याच्या नंतर मुळं ही त्या ठिकाणी फार कार्यक्षम राहत नाहीत आणि त्या मुळांना किंवा नवीन मुळं येत असताना त्या मुळांना स्फुरदाची आवश्यकता असते. तो स्फुरद पुरवण्याच्या दृष्टीनं 0.60-20 ही ग्रेड आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आणि या 0.60-20चा pH 2.2, विद्राव्यता 670 ग्रॅम प्रति लिटर पाणी, हानिकारक घटकांचं प्रमाण अत्यंत कमी, कम्पॅटिबिलिटीच्या दृष्टीनं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत हे यामधला स्फुरद हा सुसंगत, त्यामुळे जमिनीमधल्या चुनखडीमधले असणाऱ्या कॅल्शियमला कामाला लावणारी ही ग्रेड असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्रित मिसळलं असताना सुद्धा अतिशय स्वच्छ अशा प्रकारचं द्रावण जे की उजव्या बाजूला आपल्याला दिसत आहे ते आपल्याला दिसून येईल. त्यामुळं या खतामधल्या असलेल्या स्फुरद आणि पोटॅश सोबत इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता सुद्धा योग्य प्रकारे वाढवून द्यायला आणि रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ स्टेजमध्ये या खताचा वापर केला असता आपल्याला मुळांची कार्यक्षमता अतिशय चांगल्या प्रकारे वाढून
त्या ठिकाणी अन्नद्रव्यांची उपलब्धता ही योग्य प्रकारे होताना दिसून येईल. त्याचबरोबर जे तोडे आहेत ते तोडे होत असताना किंवा तोडे करण्यापूर्वी जर का आपल्याला दर्जेदार मिरचीचं उत्पादन घेता आलं, त्यातला तिखटपणा असेल किंवा एकंदरीत त्यामध्ये असणाऱ्या दाणे मिरचीचे सीड्स असतील, याचं वजन जर आपल्याला योग्य प्रकारे वाढवायचं असेल तर त्या ठिकाणी नायट्रोजन, पोटॅश आणि गंधक हा योग्य प्रकारे दिला गेला पाहिजे. आज तागायत ज्या 2 ग्रेड वापरल्या जायच्या 13-0-45 आणि 00-50 यामधल्या नत्र आणि पोटॅश आणि गंधक आणि पोटॅशचा जर आपण रेशो बघितला तर तो जवळपास 1:3 असल्यामुळे त्यामधनं पोटॅश आणि गंधक या 13-0-45 आणि 00-50 मधनं योग्य प्रकारे उपलब्ध होत नव्हता. ही गरज लक्षात घेऊन ICL ने 8-0-47 अधिक 7% गंधक ही ग्रेड उपलब्ध करून दिलेली आहे. या ग्रेड मधला नत्र आणि पोटॅशचा रेशो आणि गंधक आणि पोटॅशचा रेशो हा 1:6 ठेवलेला असल्यामुळे गंधक आणि पोटॅशची उपलब्धता ही अतिशय चांगल्या प्रकारे होते ॲज अगेन्स्ट ऑफ 13-0-45 आणि 00-50. या खताचा pH 2.8 विद्राव्यता ही 190 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि 13-0-45 आणि 00-50 या दोन्ही खतांना पर्यायी ठरणारी ग्रेड म्हणून या पोटॅशियम प्लस या ग्रेडचा विचार आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि दर्जेदार उत्पादन जर का आपल्याला घ्यायचं असेल तर या ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. एकंदरीत कम्पॅटॅबिलिटी हे सर्वार्थानं सर्वच ग्रेडमध्ये आपण त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. NPKचे रेशोज हे योग्य प्रकारे जपण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. विद्राव्यता ही जास्तीची ठेवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर pH हे अत्यंत कमी ठेवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि या सर्व प्रयत्नातून आपल्याला अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी जास्त होऊन त्याचा परिणाम हा उत्पादन जास्त मिळण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून अशा प्रकारचं तंत्रज्ञान ICL ने भारतामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्यामध्ये या 5 नाविन्यपूर्ण ग्रेडचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागेल. 5:45, 5+8 झिंक, 12:6:22 मॅकफॉस, पीक ऍसिड आणि 8:0:47. आता आपण थोडंसं फवारणीच्या खतांकडे जाऊया. फवारणीची खतं जेव्हा आज तागायत वापरली जायची ती विद्राव्य खतं जी फक्त फर्टिगेशनसाठी तयार करण्यात आली होती, त्या खतांचा अवलंब आपण फवारणीसाठी करायचो. आणि ती केल्याच्या नंतर लक्षात यायचं की जी पानांवरती पाण्याचे फवारणीचे थेंब जे आहेत ते मोठ्या आकाराचे पडून त्या ठिकाणी ते पाणी जे आहे पानांवर खाली यायचं आणि त्यामधल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता व्हायची नाही. ही बाब लक्षात घेऊन ICL ने फक्त फवारणीची खतं अशा प्रकारची खतं तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली तर फवारणीच्या माध्यमातून जास्तीत जास्त अन्नद्रव्यांची उपलब्धता होईल. त्याचबरोबर जी कीटकनाशक आणि रोगनाशकांची परिणामकारकता आहे ती जर का आपल्याला योग्य प्रकारे करावायची असेल तर त्यामध्ये सुद्धा तशा प्रकारची कम्पॅटेबल किंवा सुसंगत फवारणीची खतं जर का आपण कीटकनाशक आणि रोगनाशकांसोबत जर दिली तर ती शेतकऱ्यांचा जो खर्च आहे फवारणींचा किंवा शेतकऱ्यांच्या फवारण्याच्या संख्या ज्या आहेत त्या कमी करण्याच्या दृष्टीने निश्चितपणे कामाला येतील या दृष्टीने फवारणीची खतं तयार केली. आणि जे नाविन्यपूर्ण किंवा ज्याला क्रांतिकारी ॲडज्युव्हंट तंत्रज्ञान किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की फर्टिवंट तंत्रज्ञान याचा शोध बेन गुरियन विद्यापीठासोबत संशोधन करून ICL ने लावला. आणि मग त्यामध्ये फवारणी केल्याच्या नंतर प्रत्येक पाण्याचा थेंब हा अतिशय छोट्या आकाराचा फवाऱ्यामधून बाहेर पडून तो पानांवरती पडला पाहिजे यासाठी या खतांमध्ये स्प्रेडर आपण दिलं. त्याचबरोबर हा पडलेला थेंब पानांवरती चिटकून राहावा यासाठी आपण या खतांमध्ये स्टिकर दिलं. त्याचबरोबर पानांची पर्णरंध्र जास्त कालावधीसाठी उघडी राहावीत आणि ती उघडी राहण्यासाठी कारणीभूत असणारं जे आर्द्रता आहे पानांची ती आर्द्रता वाढवायची असेल तर ह्युमेक्टंट त्या ठिकाणी देणं आवश्यक होतं. ते ह्युमेक्टंट ही आपण या फवारणीच्या खतामध्ये दिलेलं आहे. एकंदरीत या तिन्हीचा उपयोग एकत्रित केल्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त पानाचा पृष्ठभाग फवारणीच्या माध्यमातून व्यापता येतो आणि पानाचा पृष्ठभाग जास्तीत जास्त त्या ठिकाणी व्यापला की अन्नद्रव्यांची उपलब्धता किंवा अन्नद्रव्यांचं शोषण हे पर्णरंध्रांच्या माध्यमातून योग्य प्रकारे त्या ठिकाणी केलं जातं. असं हे नाविन्यपूर्ण फर्टिवंट तंत्रज्ञान भारतामध्ये इस्रायल केमिकल्स लिमिटेडने उपलब्ध करून दिलेला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर हा आपण फवारणीसाठीच्या खतांमध्ये करणं आवश्यक आहे. यामध्ये 4 प्रकारची खतं पिकाच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेनुसार कायिक वाढीसाठी स्टार्टर 11-36-24 अधिक
यामध्ये सर्व प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्ये अधिक स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमिक्टंट. त्याचबरोबर फुलधारणेपासून ते फळधारणा होईपर्यंतच्या कालावधीसाठी प्रामुख्यानं फुलधारणेसाठी 8, 16, 39. त्याचबरोबर यामध्येही सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि स्प्रेडर, स्टिकर, ह्युमिक्टंट दिलेलं आहे. त्याचबरोबर जी फळ अपक्वता आहे किंवा मिरचीची पक्वता आहे किंवा मिरची चांगल्या दर्जाची तयार करणं आहे, यासाठी म्हणून फ्रूट ही ग्रेड 12, 5, 27 अधिक याच्यामध्ये सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यासोबत 8% कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपात दिलेलं आहे, जेणेकरून मिरची सरळ येऊन त्यामध्ये कसल्याही प्रकारचे वेडेवाकडेपणा न होता अतिशय चांगल्या प्रकारे मिरचीमध्ये बियांचं योग्य प्रकारे त्या ठिकाणी प्रमाण ठेवून वजन वाढवण्यासाठी या ग्रेडचा प्रामुख्यानं त्या ठिकाणी वापर करता येऊ शकेल. आणि 04932 हे ज्याच्यामध्ये स्फुरद आणि पोटॅश आहे, सूक्ष्म अन्नद्रव्ये या ग्रेडमध्ये नाहीत. स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमिक्टंट मात्र यामध्ये आपण दिलेलं आहे. अशा 4 ग्रेड स्टार्टर, बूस्टर, फ्रूट आणि पीक या 4ही ग्रेडचा वापर जसं मी आपल्याला सांगितलं, ज्यावेळेस आपल्याला कायिक वाढ योग्य प्रकारे करायची आहे, मुळांची वाढ योग्य प्रकारे ठेवायची आहे, त्यावेळेस 11, 36, 24. त्याचबरोबर फुलधारणा योग्य प्रकारे करायची आहे तर 8, 16, 39. फळांचा आकार, फळांचा गुणवत्ता योग्य प्रकारे ठेवायची असेल तर 12, 5, 27 ज्याच्यामध्ये कॅल्शियम असणारी ग्रेड फ्रूट ज्याला आपण म्हणतो. आणि जर का आपल्याला मॅच्युरिटी योग्य प्रकारे योग्य वेळेस आणायची असेल किंवा इतर वातावरणामध्ये विपरीत परिस्थिती असताना कीटकनाशक, रोगनाशक फवारणी करत असताना या सर्व खतांचा अवलंब हा आपण त्यासोबत करू शकता. सर्वच कीटकनाशक हे यासोबत आपण वापरू शकता. त्याचबरोबर गंधक आणि कॉपर युक्त कीटकनाशक रोगनाशक वगळता सर्व रोगनाशकांचा वापर आपण यासोबत करू शकता. त्याचबरोबर संजीवकांचा वापर ही आपण या सर्व खतांसोबत करू शकता. एकंदरीत काय तर सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त स्टार्टर, बूस्टर आणि फ्रूट या ग्रेड्स नत्र, स्फुरद, पालासोबत त्याचबरोबर स्टिकर, स्प्रेडर आणि ह्युमिक्टंट देणारे या ग्रेड. त्यामुळे वेगळं स्टिकर, वेगळं ह्युमिक्टंट, वेगळं स्प्रेडर हे आपल्याला घेण्याची गरज नाही. वेगळे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला घेण्याची गरज नाही. आणि फवारणी करत असताना ह्या जर का आपण जे काही भारी भारीची औषधं, कीटकनाशक किंवा रोगनाशक वापरतो, आपल्या पाण्याचा पीएच हा 7.5 ते 8.5च्या दरम्यान असल्यामुळे कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण आपल्या पाण्यामध्ये जास्तीचं असल्यामुळे, त्याचबरोबर सोडियमच्या लेवल्स कधी कधी जास्तीच्या असल्यामुळे प्रामुख्यानं जे काही औषध आपण फवारणी करतो त्याचा तीव्रता ज्याला आपण म्हणता येईल किंवा परिणामकारकता 50% येण्यासाठी सुरुवातीचे 24 तास त्या ठिकाणी पुरेसे आहेत. आणि ही परिणामकारकता आणि ही तीव्रता जर का आपल्याला 8 दिवसापर्यंत लांबवायची असेल तर या खतांचा वापर या कीटकनाशकांसोबत, रोगनाशकांसोबत जर केला तर या औषधांची परिणामकारकता आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता ही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होईल. अशा प्रकारे आपण या फवारणीच्या खतांचा अवलंब करावा. एक चार्ट म्हणून आपल्याला या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे मी आता आपल्याला सांगितलं ते चार्ट स्वरूपामध्ये अशा प्रकारे लिफलेट आपण तयार केलेले आहेत. पॉलिसल्फेटचा वापर या ठिकाणी सर्वसाधारणपणे ज्यावेळेस आपण बोध तयार करतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी 100 ते 150 किलो प्रति एकरी याप्रमाणे त्या ठिकाणी करावा. फवारणी करत असताना स्टार्टर, कायिक वाढ, बूस्टर, फुलधारणा, फ्रूट, फळधारणा आणि फळांचा आकार वाढवणे आणि पीक वॉन्ट ज्या वेळेस अतिरिक्त नत्राचा पुरवठा होत असतो त्यावेळेस ते अतिरिक्त नत्राचा पुरवठा थांबवणे आणि एकाच वेळेस सर्व बहार घेण्याच्या दृष्टीने आपण याचा विचार करू शकतो. आणि फर्टिगेशनच्या माध्यमातून, ड्रिपच्या माध्यमातून जी खतं द्यायची ती सुरुवातीला 5-45, 5 अधिक 8 झिंक 3 किलोचे 3 डोस सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याला कायिक वाढ घ्यायची असते त्यावेळेस आपण 5 दिवसाच्या अंतराने हे 3 किलोचे 3 डोस दिले तर अतिशय चांगली सुरुवातीची वाढ किंवा शेंडा वाढ किंवा मुळांची वाढ ही आपल्याला दिसून येईल. फुलधारणेच्या वेळेस परत या 5-45, 5 अधिक 8 झिंकचे 5 किलोचे 3 डोस जर आपण दिले तर फुलधारणा ही योग्य प्रकारे होऊन, जस्ताची उपलब्धता त्या ठिकाणी योग्य प्रकारे होऊन फुलांची गळ किंवा अबॉर्शन हे त्या ठिकाणी निश्चितपणे होणार नाही. आणि फुलगळ त्याचबरोबर फळगळ यावरती आपण योग्य प्रकारे त्या ठिकाणी नियंत्रण करू शकतो. कायिक वाढीच्या कालावधीमध्ये 12, 6, 22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड, त्याचबरोबर
कायिक वाढ ही सतत चालू असते, फळधारणा ही फुलधारणाही चालू असते. त्यामुळे नंतरच्या कालावधीमध्ये परत 5 किलोचे 3 डोस आपण त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. मॅकफॉसचे परत 5 किलोचा 1 डोस फुलधारणेच्या वेळेस सुरुवातीला आणि नंतर 2 डोस 5 किलोचे फळधारणेच्या कालावधीमध्ये आपण दिले आणि पीक ॲसिड आणि फर्टिफ्लो पोटॅशियम प्लस याची जर का आपण अल्टरनेट डोसेस त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला तर अतिशय चांगल्या प्रकारची गुणवत्ता हे आपल्याला मिरचीची त्यामधनं मिळेल. आणि मला वाटतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढं सांगणं अपेक्षित आहे. ते या ठिकाणी मी ठेवण्याचा प्रयत्न केलाय. जर का आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित करू शकता आणि त्या प्रश्नांची माझ्या अभ्यासानुसार या ठिकाणी मी उत्तरं देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. धन्यवाद. राहुल पाटील यांचा प्रश्न आहे पिकांची योग्य वेळ आणि बेसल डोस काय असावा. तर मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपण लागवड करता ती लागवड करत असताना ज्यावेळेस आपण बेड तयार करता किंवा भोत तयार करता ती भोत तयार करत असताना नत्रस्फुरद पालाश आणि कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर या 6 अन्नद्रव्यांचा पुरवठा सुरुवातीला जर योग्य प्रकारे करावायचा असेल तर सर्वसाधारणपणे 10-26-26 किंवा 12-32-16 किंवा 14-35-14 या 3 खतांपैकी कुठलंही एक खत सर्वसाधारणपणे 3 बॅग प्रति एकरी याप्रमाणे आणि पॉलिसल्फेट कमीत कमी 3 ते 4 बॅग प्रति एकरी याप्रमाणे त्या ठिकाणी वापरावा आणि कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि नत्रस्फुरद पालाशचा हा बेसल डोस आपण त्या ठिकाणी द्यावा. त्याच्या माध्यमातून या अन्नद्रव्यांची उपलब्धता योग्य प्रकारे त्या ठिकाणी होईल आणि नंतरचं जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन विद्राव्य खतांच्या माध्यमातून मी जसं आपल्याला सांगितलं चार्टच्या माध्यमातून त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे आणि फवारणीच्या खतांचा सुद्धा वापर केला तर त्यामधनं आपल्याला अतिरिक्त उत्पादन किंवा चांगल्या प्रकारचे गुणवत्तेचं उत्पादन हे त्या ठिकाणी घेता येईल. अक्षय रणवरे यांनी प्रश्न विचारलाय की शेंडा चालत नाही. शेंडा जर चालत नसेल तर 2 अन्नद्रव्यांकडे प्रामुख्याने आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यामधलं सगळ्यात पहिलं अन्नद्रव्य ते म्हणजे झिंक, जो की प्रामुख्याने शेंड्यामध्ये जिब्रेलिक ऍसिडची निर्मिती करत असतो आणि हा झिंक जर का त्या ठिकाणी योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी शेंडा हा थांबलेला दिसून येतो. त्यामुळं या झिंकचा वापर हा त्या ठिकाणी आपण करणं आवश्यक आहे आणि हा झिंक योग्य प्रकारे जर वापरला तर शेंडा वाढ जी आहे ती आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी झाल्याचं दिसून येईल. अक्षय रणवरे यांचा दुसरा प्रश्न आहे की पानांचा आकार हा कमी आहे आणि त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव आहे. तर मी या ठिकाणी एवढंच सांगेन की जेवढी काही कीटकनाशक थ्रिप्ससाठी आपण वापरणार आहात त्यामध्ये सुरुवातीला जर का आपण इमिडाक्लोप्रिड सारखं औषध त्या ठिकाणी वापरलं 5 ते 7 ml प्रति पंप याप्रमाणे आणि सोबत जर का आपण 11-36-24 किंवा 8-16-39 या खताचं त्यासोबत जर आपण 5 ते 7 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे जर का घेतलं तर निश्चितपणे या खतांच्या माध्यमातून या औषधांची जी तीव्रता आहे ती जास्त कालावधीसाठी आपल्याला टिकवता येईल आणि या थ्रिप्सचा बंदोबस्त आपल्याला करता येईल. या कॉन्फिडॉर किंवा इमिडाक्लोप्रिड किंवा डेल्टामेथ्रिन किंवा ॲक्ट्रा सारखं औषध आपण त्या ठिकाणी वापरून त्या औषधाच्या माध्यमातून याचं नियंत्रण करू शकता. सोबत दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पानांचा आकार जर का आपल्याला वाढवायचा असेल तर तो पानांचा आकार वाढवण्यासाठी मॅग्नेशियम या अन्नद्रव्याचा पुरवठा मॅकफॉसच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. सौरव पवार हे प्रश्न विचारतायत की आळी दिसत आहे, नेमकी आळी कुठली ही जर का आपण त्या ठिकाणी सांगितली तर मला त्यावरती योग्य प्रकारे त्या ठिकाणी मार्गदर्शन करता येईल. आणि जर का शेंडा पोखरणारी आळी किंवा फळ पोखरणारी आळी असेल
तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी औषधं आहेत, मग त्यामध्ये डेल्टामेथ्रिन असेल किंवा ॲक्ट्रा असेल किंवा थायोडिकार्ब असेल किंवा ट्रायझोफॉस असेल, यासारख्या औषधांचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकता. मला वाटतं या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांचे प्रश्न हे संपलेले आहेत. परत एकदा मी या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांचे ICLच्या वतीनं, कृषक ॲपच्या वतीनं, त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या वतीनं आपलं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर कृषक ॲपच्या माध्यमातून अशा प्रकारचे कार्यक्रम सारखे घेतले जातात. त्या कार्यक्रमांना शेतकऱ्यांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे कृषक ॲपचेही अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांनी राहुल, त्याचबरोबर आमचे विवेक लेंभे यांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्यांचेही मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. एक प्रश्न जाता जाता जो आलेला आहे तो म्हणजे बोकडा जास्त प्रमाणात आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर यामध्ये M45 किंवा टिल्टचा वापर जर का आपण केला आणि सोबत जर का आपण 11-36-24 सारख्या औषधाचा वापर जर त्या ठिकाणी केला, तर निश्चितपणे याचं नियंत्रण हे आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. त्याचा वापर आपण त्या ठिकाणी करावा. मिरची लांबत नाही या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी कॅल्शियमचा वापर जो आहे, तो कॅल्शियमचा वापर हा योग्य प्रकारे त्या ठिकाणी जर का केला, तर मिरचीची लांबी किंवा योग्य प्रकारे जडणघडण जी आहे ती त्या ठिकाणी होईल. त्यामुळं कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये कॅल्शियमचा वापर जास्तीचा करा, जेणेकरून नंतर या कॅल्शियमच्या कमतरता आपल्या मिरचीच्या फळावरती दिसून येणार नाहीत आणि जर का दिसून आल्यास तर ज्यावेळेस फ्लॉवरिंग पासनं ते पुढे 12-5-27 अधिक 8% कॅल्शियम या औषधाची फवारणी आपण खताची फवारणी ही आपण त्या ठिकाणी घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला चांगली गुणवत्ता त्या ठिकाणी मिरचीची मिळेल. चुरडा-मुरडा ज्याला आपण अर्ली ब्लाइट किंवा लेट ब्लाइट असं म्हणतो, याचा योग्य प्रकारे नियंत्रण करायचं असेल तर अँट्राकॉल सारख्या औषधाचा वापर करू शकता. त्यामधनं आपल्याला योग्य प्रकारे नियंत्रण हे त्याचं मिळू शकेल. परत एकदा आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर कृषक ॲप, राहुल, त्याचबरोबर विवेक, त्याचबरोबर तेजस्विनी मॅडम या सर्वांचे या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करून हा कार्यक्रम संपला असं आपल्या सर्वांच्या अनुमतीने या ठिकाणी जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद.